लोहा जितना तपता है उतना ही ताकत भरता है। लोहा जितना तपता है उतना ही ताकत भरता है। सोने को जितनी आग लगे उतना ही प्रखर निखरता है। हीरे को जितनी धार लगे उतना ही खूब चमकता है। मिट्टी का बर्तन पकता है तो धुन पर खूब खनकता है। सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा। नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा। और हम आदम के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगा। कुछ ज्यादा वक्त लगेगा पर संघर्ष जरूर सफल होगा। हर समस्या का हल होगा और आज नहीं तो कल होगा, आज नहीं तो कल होगा, आज नहीं तो कल होगा। याच सकारात्मक आणि पॉझिटिव्ह विचारासह आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे। आगामी होणाऱ्या टीईटी आणि सीटीईटीच्या परिपूर्ण तयारीसाठी अंतिम आणि लास्ट स्ट्रॅटेजी म्हणून विजयपथ सीडीपी नावाची टेस्ट सिरीज, जी परीक्षा परिषदेनं सुचवलेल्या काठिण्य पातळीच्या धर्तीवर, म्हणजे जास्त काठिण्य पातळीचे प्रश्न जे येणार ते या पद्धतीने येणार आहे। आणि हा परीक्षा परिषदेनं जे संदर्भ साहित्य सांगितलेले आहेत त्या संदर्भ साहित्यावर आधारित ही टेस्ट सिरीज आहे। यामध्ये तुम्हाला सोडवण्यासाठी 10 टेस्ट असणार आहेत। प्रत्येक टेस्ट मध्ये 30 प्रश्न ज्ञान, आकलन आणि उपयोजनावर आधारित, आणि त्या टेस्टचं परिपूर्ण विश्लेषण ज्या कारणानं, ज्या पद्धतीनं की प्रश्न आला की त्या प्रश्न कोणत्या टॉपिकवर आहे, ती टॉपिकची कन्सेप्ट तुमची क्लिअर असायला पाहिजे। आणि म्हणून ही टेस्ट सिरीज प्रत्येकाला जॉईन करायची फक्त 199 रुपयामध्ये ही टेस्ट सिरीज आहे। आता या टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न कसे असतील याचे सॅम्पल तुम्हाला मी इथं दाखवतो। 2 प्रश्नपत्रिका तुम्हाला ऑलरेडी विश्लेषण करून दिलेले आहेत आणि तिसरीचे 10 प्रश्न तुम्हाला खास स्पेशली दाखवतो, म्हणजे प्रत्येकाच्या लक्षात येईल हे प्रश्न कसे असणार आहेत आणि परीक्षा कशी होऊ द्या आपण त्याला सक्सेसफुली सामोरं जाणार। पहा, बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचा पूर्ण कोर्स, हा टोटल कोर्स आपला रेडी आहे। 1 नंबरच्या टॉपिक पासून लास्ट नंबरच्या टॉपिक पर्यंत संपूर्ण कोर्स रेकॉर्ड स्वरूपात कंप्लीट आहे। 200 पेक्षा जास्त टॉपिक वाइज टेस्ट त्यामध्ये सोडवण्यासाठी आहेत। याचबरोबर या विषयाचा फास्ट ट्रॅक कोर्स जो आहे तो सुद्धा या कोर्स मध्ये रेडी आहे, कंप्लीट आहे। जेणेकरून नुसता फास्ट ट्रॅक पाहिला तर 20 तासांमध्ये तुमचा घड्याळी 20 तासामध्ये संपूर्ण महत्त्वाच्या टॉपिकला रिव्हिजन होते। आणि अशा प्रकारचा हा संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचा कोर्स फक्त 499 रुपयाला आहे। बर, बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचं आपलं पुस्तक आहे 2008 ला पहिली आवृत्ती काढलेली आणि 2026 मध्ये 10वी आवृत्ती आपण पब्लिश केली। हे पुस्तक ज्यामध्ये सर्व घटकांच्या नोट्स आहेत, प्रत्येक घटकावर प्रश्नोत्तर आहेत, आतापर्यंत टीईटीचे सर्व प्रश्नोत्तर आहेत, अभियोग्यता परीक्षेला आलेले प्रश्नोत्तर आहेत आणि नव्या अभ्यासक्रमावर आधारित 100 टेस्ट उत्तरासह आहे। अशा प्रकारचे पुस्तक जर तुम्हाला घरपोच मागवायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअप या नंबरला पुस्तक पाहिजे असा मेसेज करा, तुम्हाला डिटेल प्रोसेस कळवली जाईल। ओके, आणि जर तुम्हाला फक्त बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचा फास्ट ट्रॅक कोर्स जॉईन करायचा आहे, जो 20 तासामध्ये तुम्हाला संपूर्ण महत्त्वाच्या घटकांना रिव्हिजन होऊन 30 पैकी 25 प्रश्न हमखास मिळतील, असा हा फास्ट ट्रॅकचा कोर्स अवघ्या 299 रुपयाला आहे। तुम्हाला टोटल घ्यायचं तर त्यातच मिळेल किंवा स्वतंत्र सुद्धा घेऊ शकता। बर, आता आपण फास्ट ट्रॅक सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र या 3 विषयांवर सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्स आपण सुरू केलाय। प्राचीनचा कंप्लीट झालाय, मध्ययुगीनचा कंप्लीट झालाय, आधुनिकचा सुद्धा बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे, 1857च्या उठावापर्यंत आलेलो आहे आणि आता तिथून पुढे आपण या आठवड्यात कंप्लीट करणार। ओके, भूगोलाचं खगोलशास्त्र कंप्लीट झालेलं आहे, तर अशा रीतीने आठवड्याभरात तुम्हाला सामाजिक शास्त्र फास्ट ट्रॅक कंप्लीट मिळेल आणि तुम्हाला 15 तासामध्ये, घड्याळाच्या 15 तासांमध्ये एवढा व्यापक असणारा सामाजिक शास्त्र सुद्धा रिव्हिजन देता येईल तुम्हाला। आणि अशा प्रकारचा हा कोर्स जो आहे फक्त 149 रुपयाला आहे, पा हा सुद्धा जॉईन करायचा आहे तुम्हाला। बर, त्यानंतर टीटी पेपर 1 मधला जो परिसर अभ्यास आहे, या परिसर अभ्यासाच्या
तयारीसाठी कमी वेळेमध्ये म्हणजे 20 तासामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान संपूर्ण रिव्हिजन तुम्हाला देता येईल. अशा प्रकारे परिसर अभ्यासाचा सुद्धा कोर्स सुरू झालेला आहे आणि तो फक्त 199 रुपयामध्ये हा कोर्स आहे. ज्यांनी टोटल कोर्स घेतलाय त्यांना त्यामध्येच फ्री मिळणार आहे, काळजी नसावी. ओके, आता जाऊया आपण प्रश्नोत्तर पाहिला की नेमका विजयपथ सीडीपी मध्ये काय काठिण्य पातळीचे आणि कसे प्रश्न असणार आहे. ओके, सर्वांनी एकदा लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पहिला प्रश्न व्यवस्थित वाचा. गुत्रीच्या अध्ययन उपपत्ती बाबत अचूक विधान ओळखा. बरोबर, अध्ययन उपपत्ती हा टॉपिक आहे, त्यामध्ये गुत्रीची उपपत्ती आहे, त्यावर हा प्रश्न आहे. त्याने मांजरावर प्रयोग केला, अगदी बरोबर आहे. एडवर्ड थॉर्नडाईकने जी प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडली त्याने सुद्धा मांजरावर प्रयोग केला, याने सुद्धा मांजरावर प्रयोग केला. दुसरं विधान पहा, त्याच्या मते अध्ययन होण्यासाठी आवर्तनाची म्हणजे रिपिटेशनची गरज नाही, हे बरोबर आहे. तो म्हणतो पहिल्याच आवर्तनामध्ये एकाच आवर्तनामध्ये 100% अनुबंध निर्माण होतो आणि अध्ययन होत असतं. संपला, परत परत रिपिटेशन नाही. रिपिटेशनमुळं आवर्तनामुळं फक्त कौशल्य चांगलं होतं एवढं तो मानतोय. बर, तिसरं, त्याच्या उपपत्तीला प्रबलीकरणाची उपपत्ती तर साधक अभिसंधान उपपत्ती. साधक अभिसंधान उपपत्ती स्किनरने मांडलेली आहे आणि या उपपत्तीमध्ये प्रबलीकरणाला महत्व दिलंय. हा प्रबलीकरणाला महत्व देतच नाही, आवर्तनाला महत्व देतच नाही, तर स्किनरच्या उपपत्तीला प्रबलीकरणाची उपपत्ती म्हणतात, हे चुकीचं आहे. ड पाहूया, त्यानं आपल्यावर मग त्याच्या उपपत्तीला काय नाव आहे? त्याच्या उपपत्तीला नाव आहे सानिध्य अभिसंधान उपपत्ती. सानिध्य उपपत्ती, समीपता उपपत्ती असंही त्याला शॉर्ट मध्ये सानिध्य समीपता उपपत्ती लक्षात राहू द्या. त्यानं आपल्या उपपत्तीमध्ये वाईट सवय मोडण्याच्या 3 पद्धती सांगितलेल्या आहेत. बरोबर, वाईट सवय घालवण्याच्या त्यानं 3 पद्धती सांगितल्या. कोणत्या त्या बी सांगतो. अगोदर पहा की क आपलं विधान चुकीचं आहे, अ ब ड बरोबर आहे आणि आपल्याला अचूक विचारलंय म्हणजे बरोबर विचारलेलं आहे, तर मग अ ब व ड बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 क चुकीचं आहे. ओके, तर क कसं चुकीचं हे मी तुम्हाला सांगितलं. आता या 3 वाईट सवयी घालवण्याच्या किंवा मोडण्याच्या पद्धती सांगतो तुम्हाला. एक आहे उंबरठा पद्धत, दुसरी आहे थकवा पद्धत आणि तिसरं विसंगत उद्दीपक पद्धत. आता उंबरठा पद्धत म्हणजे हळूहळू परिचय. गाढवाला पाठीवर ओझं टाकलं की गाढव बसायचं. मग काय केलं की अगोदर गाढवाच्या पाठीवर नुसती मोकळी गुणी ठेवली. अरे त्याला वाटलं काहीच नाही, चला उड्या मारीत. मग दुसऱ्या दिवशी 1 किलोच ओझं ठेवलं, तिसऱ्या दिवशी 2 किलो. हळूहळू त्याच्या लक्षातच नाही आलं कधी 10 गोण्या ठेवल्यात. हळूहळू परिचय झालाय. अशा रीतीने बसण्याची त्याची सवय मोडलेली आहे. हे पहिली पद्धत. थकवा पद्धत, घरामध्ये मुलगा हातात पेन पेन्सिल आलं की भिंतरी रंग नुसत्या रेषा उडू ठेवायचं. वडिलांनी ठरवलं आज याचा कार्यक्रम करायचा, आज याची सवय मोडवायची. मग थकवा पद्धत, दर पेन्सिल, पहिली पेन्सिल संपवली, दुसरी दर, तिसरी दर, चौथी, तू बंदच करू नको, दमलो आता पप्पा, दमलो आता रेषा सोडित नाही, याला म्हणायचं थकवा पद्धत. आता रेषा ओढायचं बंद झालं. अशा रीतीने थकवा पद्धत आहे. आणि तिसरे विसंगत उद्दीपक पद्धत म्हणजे की तशा पद्धतीनं चुकीचा प्रतिसाद देणारच नाही अशी परिस्थिती निर्माण करून ठेवायची. अशा रीतीने विसंगत उद्दीपक पद्धत. अशा या वाईट सवय घालवण्याच्या 3 पद्धती सानिध्य अभिसंधान उपपत्तीमध्ये गुत्रीनच सांगितलेल्या आहेत, हे लक्षात ठेवायचं. झालं. याच्यानंतर पुढचा प्रश्न, शिक्षकाने एखादा नवीन शब्द सांगताना त्या शब्दाचा अर्थ प्रतीत होणारी वस्तू, प्रतिकृती किंवा चित्र दाखवले तर ते अधिक परिणामकारक होईल. हे विधान कोणत्या उपपत्तीचे शैक्षणिक महत्व विशद करते? आता प्रभुत्व संपादन डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी मांडले. मग प्रत्येक विद्यार्थ्याला वेळ द्या, छोटे छोटे उद्दिष्ट मांडा, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेले. म्हणजे प्रभुत्व संपादन उपपत्तीचं वरचं वर्णन नाहीये. सामान्य अध्यापन हे अध्यापन उपपत्ती, अध्यापनाची वरती अध्ययना संदर्भात आपल्याला विचारलेलं आहे. अध्ययनाच्या उपपत्ती बद्दलचं विश्लेषण आहे आणि म्हणून सामान्य अध्यापन उपपत्ती पण नाही.
सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती अल्बर्ट बांदुरायची, की जे आपण पाहतो किंवा मुलं जे पाहतात त्याचं निरीक्षण करतात आणि त्याचं अनुकरण करून त्यांचं वर्तन होतं अशा रीतीचे. वर तसंही वर्णन नाही. तर वरती काय वर्णन आहे की आपल्याला एखादा शब्द शिकवायचा आहे, आपल्याला एखादा शब्द शिकवायचा आहे, तो कृत्रिम चेतक म्हणून इथं काम करतोय. आणि मग तो शब्द शिकवत असताना आपल्याला काय करायचंय, त्याच्या चित्राचा वापर करायचा आहे. त्याच्या चित्राचा किंवा प्रत्यक्ष वस्तूचा वापर करायचा आहे. हा प्रत्यक्ष वस्तू म्हणजे नैसर्गिक चेतक आहे. नैसर्गिक चेतक आहे आणि मग मिळणारा प्रतिसाद, जे काही शिकवणं आहे, तो जो प्रतिसाद आहे, तो प्रतिसाद आपल्याला मिळवायचा आहे आणि तो नैसर्गिकच प्रतिसाद मिळवायचा आहे. थोडक्यात कृत्रिम चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद मिळवायचा आहे, त्यासाठी नैसर्गिक चेतकाचा आधार घ्यायचा आहे. मग आपल्याला अभिसंधान या शब्दाचा अर्थ मी शिकवलेला आहे, नवीन संबंध जोडून शिकणं. नवीन संबंध जोडून शिकणं म्हणून अभिजात अभिसंधान उपपत्ती, साधक अभिसंधान उपपत्ती तेच सांगतायत. आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, पर्याय क्रमांक 1. ओके, अभिसंधान उपपत्ती. नेक्स्ट, तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न पहा, वेगळा पर्याय ओळखा. 4 संशोधकांची नावं दिलेली आहेत पहा. याच्यामध्ये कोपका, कोहलर, वर्दायमर आणि जॉन डुई. तर कोहलर आणि कोपका यांनी मर्मदृष्टीमूलक उपपत्ती मांडलेली आहे. मर्मदृष्टीमूलक उपपत्ती मांडलेली आहे, ती ज्ञानात्मक प्रकारची उपपत्ती. बर, यांनी ही जी उपपत्ती मांडली ती समष्टीवादी संप्रदाय, समष्टीवादी संप्रदायाच्या विचारावर आधारित आहे. आणि समष्टीवादी संप्रदाय त्यालाच गेस्टॉल्ट संप्रदाय असंही म्हणतात. गेस्टॉल्ट तो समग्रता, पूर्णतेला महत्व देतो. समग्रता हा अध्ययनाचा प्राण आहे. आणि हा गेस्टॉल्ट संप्रदाय म्हणजे समष्टीवादी संप्रदाय हा वर्दायमरने मांडलाय. वर्दायमर, कोहलर, कोपका हे तिघही समष्टीवादी संप्रदायाचे विचारवंत आहेत. तिघही जर्मनीचे संशोधक आहेत. म्हणून हे तिघ एका गटात मिळतात. जॉन डुई हा वेगळ्या मानसशास्त्राच्या संप्रदायाचा विचारवंत आहे. कार्यवाद नावाच्या संप्रदायाचा तो विचारवंत आहे. म्हणून जॉन डुई हा वेगळा पर्याय आहे आणि तोच आपल्यासाठी उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा की कोहलरच्या मर्मदृष्टीमूलक उपपत्तीबद्दल चुकीचे विधान कोणते नाही. कोहलरच्या मर्मदृष्टीमूलक उपपत्तीबद्दल चुकीचे विधान कोणते नाही. चुकीचं नाही म्हणजे काय, तर बरोबर कोणतं आहे. बरोबर आहे, या उपपत्तीमध्ये वानरावर प्रयोग केलेला आहे. बरोबर आहे. या उपपत्तीत सुलतान नावाच्या चिंपाजीवर प्रयोग केला. अगदी बरोबर आहे. वानरावर पण प्रयोग केला आणि सुलतान नावाच्या चिंपाजीवर प्रयोग केलाय, दोन्ही बरोबर आहे. या उपपत्तीमध्ये समग्र परिस्थितीच्या आकलनावर भर दिलेला आहे. तर मर्मदृष्टीमूलक उपपत्ती समष्टीवादी संप्रदायावर आधारित आहे आणि समग्रता हा अध्ययनाचा प्राण आहे. संपूर्ण घटक समजून घेण्यावर ते भर देत आहेत आणि म्हणून क विधान सुद्धा बरोबर आहे. ओके, आता ड पाहूया. मर्मदृष्टी ही बुद्धिमत्ता, पक्वता, विविध इंद्रियांची क्षमता यावर अवलंबून असते. बरोबर आहे. आता मर्मदृष्टी म्हणजे काय, एखादी समस्या सोडवत असताना अचानक त्याचा उपाय सापडणे, अचानक त्याची उकल सापडणे, याला म्हणतात मर्मदृष्टी. मग अचानक उकल सापडायला बुद्धी लागते, मॅच्युरिटी पाहिजे. बरोबर आहे की नाही, आपली क्षमता पाहिजे, पूर्वानुभव पाहिजे. या सगळ्या गोष्टीवर, आपल्या कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे. म्हणून अ ब कडे सगळेच बरोबर आहे. सर्वच बरोबर असतील तर आपलं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे, पर्याय क्रमांक 3 आहे. चुकीचे कोणते नाही म्हणजे बरोबर कोणते आहे असं आपल्याला विचारलंय. पुढे पहा, रॉबर्ट गॅग्नेच्या श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीबद्दल अचूक पर्याय सांगा. अचूक म्हणजे बरोबर पर्याय सांगा. तर पहा, पहिलं, त्यानं अध्ययनाचे 10 प्रकार सांगितले. त्यानं अध्ययनाचे 10 प्रकार नाही सांगितलेलं, त्यानं अध्ययनाचे 8 प्रकार सांगितले. पहिलं तर इथं चुकलं. दुसरं, हे प्रकार कोणत्याही क्रमाने प्राप्त करता येतात. हे प्रकार जर कोणत्याही क्रमाने प्राप्त करता आले असते तर त्याला श्रेणीबद्ध म्हटलंच नसतं. शृंखला आहे. पहिलं स्तर मिळवल्याशिवाय दुसरा स्तर, दुसरा प्रकार मिळवता येत नाही. दुसरा प्रकार मिळवल्याशिवाय तिसरा प्रकार, याचा अर्थ ऑप्शन नंबर 2 सुद्धा चुकीचा आहे. आता तिसरं,
त्याच्या उपपत्तीतील अध्ययनाचा पहिला स्तर बहुतांश भावनिक तसेच अनैच्छिक स्वरूपाचे अध्ययन असते, हे मात्र बरोबर आहे. आता हे बरोबर आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचे 8 प्रकार क्रमाने माहिती असायला पाहिजे. मग पहिला जो आहे तो संकेत अध्ययन आहे. संकेत अध्ययनालाच अभिजात अभिसंधान असंही म्हणतात. अभिजात अभिसंधान आणि तिथं अनैच्छिक अध्ययन असंही त्याला म्हणतात. पहा, त्याच्यानंतर दुसरा आहे साधक अभिसंधान. साधक अभिसंधान म्हणजे स्किनरच्या उपपत्तीनुसारचं अध्ययन. त्यानंतर तिसरा आहे शृंखला. शृंखला अध्ययन म्हणजे काळा हा शब्द आठवला की तुम्हाला गोरा आठवतो, लहान म्हटलं की मोठा आठवतो, अशा रीतीनं. यानंतर चौथ्या क्रमांकाला शब्द साहचर्य. शब्द साहचर्य चौथा स्तर आहे, चौथा प्रकार आहे. पाचव्या क्रमांकाला बहुगुणित भेदन. बहुगुणित भेदन म्हणजे उद्दीपकांमधला चेतकांमधला फरक जो आहे तो फरक समजणं. सहाव्या क्रमांकाला संबोध अध्ययन. संकल्पना अध्ययन किंवा संबोध अध्ययन. त्यानंतर सातव्या क्रमांकाला नियम किंवा तत्वांचे अध्ययन. नियम किंवा तत्वांचे अध्ययन. आणि आठव्या क्रमांकाला शेवट समस्या उकलन म्हणजे समस्या समजलेली सुटलेली आहे, सोडवता आलेली आहे. अशा 8 प्रकारे पहा. आता पहिला स्तर बरोबर आहे. त्याच्या उपपत्तीमध्ये अध्ययनाचा चौथा स्तर शृंखला अध्ययन आहे. अध्ययनाचा चौथा नाही, तिसरा स्तर शृंखला अध्ययन आहे. चौथा शब्द साहचर्य. शब्द साहचर्य म्हणजे एखादी वस्तू तुमच्या समोर ठेवली, बाहुलीचं उदाहरण पुस्तकामध्ये दिले, बाहुली मुलांना दाखवली की पोरं म्हणणार बाहुली म्हणजे शब्द, वस्तूला नाव देणे. किंवा आपण बाहुली असा शब्दाचा उच्चार केला की पोरं बाहुलीकडे बघणार, बाहुली दाखवणार, याला म्हणायचं शब्द साहचर्य. तर हे सुद्धा चुकलेलं आहे. हे सुद्धा चुकलेलं आहे. म्हणजे अ, ब आणि ड म्हणजे 1, 2 आणि 4 चुकलेले आहेत. फक्त 3 बरोबर आहे आणि आपल्याला बरोबरच विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, पुढे पहा. जेरोम ब्रुनर यांच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीबद्दल अचूक विधान निवडा. पहा, जेरोम ब्रुनर यांनी ज्ञानात्मक प्रकारची उपपत्ती मांडली, त्याच्या उपपत्तीचं नाव सुद्धा ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीचे. आणि अचूक विधान निवडायचे म्हणजे बरोबर विधान. पहिलं तो ज्ञानात्मक अध्ययनाचा व विकासात्मक मानसशास्त्राचा अभ्यासक म्हणून ओळखला जातो. अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यावर कोहलर आणि कोपका या विचारवंतांचा प्रभाव आहे. त्याच्यावर कोहलर आणि कोपका यांचा प्रभाव नाहीये. मग त्याच्यावर प्रभाव आहे जीन पियाजे यांचा. जीन पियाजे, बोधात्मक विकास उपपत्तीचे जनक जीन पियाजे यांचा अनेकांवर प्रभाव आहे. इथं जेरोम ब्रुनरवर सुद्धा. म्हणजे आपल्याला चुकीचं विधान इथं एक सापडले. त्याच्यामध्ये अध्ययनांमध्ये त्याच्या मते अध्ययनामध्ये नवीन माहितीचे संपादन, ज्ञानाचे रूपांतरण, ज्ञानाची पर्याप्तता व समर्पकता यांचा समावेश होतो. बरोबर आहे. ब्रुनरने संबोधाचे संयोजक संबोध, पक्षांतर बोधक संबोध व संबंधात्मक संबोध असे वर्गीकरण केलेले, हे सुद्धा बरोबर आहे. तर संबोध म्हणजे संकल्पना. संकल्पना प्राप्ती प्रतिमान जेरोम ब्रुनरनं मांडलंय. आणि संकल्पना प्राप्ती प्रतिमान मांडत असताना संकल्पना कशी प्राप्त होते त्यामध्ये त्यानं याचे संबोधाचे संकल्पनाचे प्रकार सांगितलेले. संयोजक संबोध, पक्षांतर बोधक संबोध आणि संबंधात्मक संबोध असे प्रकार त्यानं सांगितलेले. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पहा, अ बरोबर आहे, ब चुकीचं आहे आणि क आणि ड सुद्धा. म्हणजे आपल्याला बरोबर निवडायचं तर अ क ड, अ क व ड. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ब चुकीचं आहे. ते कसं चुकीचं आहे हे सुद्धा आपण पाहिलं. पुढे, सायकल चालवणे हे उदाहरण जेरोम ब्रुनरने सांगितलेल्या अध्ययनाच्या कोणत्या मार्गाचे अचूक वर्णन. आता जेरोम ब्रुनरनं अध्ययनाचे 3 मार्ग सांगितलेले.
अध्ययनाचे 3 मार्ग सांगितलेले. मग 0 ते 2 वर्षापर्यंत, 2 ते 7 वर्षापर्यंत, 7 ते 11 किंवा 12 वर्षापर्यंत अशा प्रकारचे वयोगट पण सांगितले. याच्यामध्ये पहिला आहे निशब्द. शब्दांचा भाषेचा वापर नाहीये. ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून तो शिकतोय. लहान बिचारा, त्याला काय शब्द बिब्द कृतीतून ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून तो शिकतोय, बरोबर. तर इनऍक्टिव्ह इंग्लिश मध्ये म्हणतात, इनऍक्टिव्ह इंग्लिश मध्ये, आणि त्याला निष्क्रिय मार्ग असंही म्हटलेलं आहे. तर निष्क्रिय मार्ग सायकल चालवणे कृतीचा भाग आहे. हे जे उदाहरण आहे, खरं तर 2 वर्षाचा मुलगा सायकल चालवत नाही, पण कृतीचं उदाहरण दिलंय. आणि हा कृती या इथं ऑप्शन नंबर 1 मध्ये शिकतो. प्रतिमा तर वस्तू, व्यक्ती, प्रसंगाबद्दल जी इमेज त्याच्या मनामध्ये तयार झालेली ते प्रतिमात्मक मार्ग, नंतरचा टप्पा. आणि सर्वात शेवटचा संकेत, शब्द, चिन्हांच्या आधारे शिकणं, हे प्रतिकात्मक मार्ग आहे. असे 3 मार्ग सांगितले. आपलं उत्तर ऑप्शन नंबर आहे. बऱ्याच जणांना सायकल चालवणं निष्क्रिय कसं काय असं वाटलं, तर कुठलीही कृतीबद्दलचं शिक्षण जे आहे ते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहे, आणि म्हणून हा प्रश्न फसवा. ही इमेज बघा, मी तुम्हाला शिकवलं होतं. अशाब्दिक मार्ग कृतीद्वारे अध्ययन, त्याला इनऍक्टिव्ह म्हणतात, इनऍक्टिव्ह. आणि मग त्याला इंग्लिश शब्दाचं मराठीतून ट्रान्सलेट केलं की निष्क्रिय, आणि मग फसवतात. असंच फसवलं जातं बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्रामध्ये. नंतर प्रतिमात्मक मार्ग आहे आयकॉनिक, आणि शेवटचा प्रतिकात्मक मार्ग आहे. ओके, तर अशा रीतीनं हे 3 मार्ग जेरोम ब्रुनरनं सांगितलेले. पुढे ब्रुनरच्या अनुदेश उपपत्तीमध्ये त्यानं खालीलपैकी कोणता घटक सांगितलेला नाही. आता या जेरोम ब्रुनरची अध्यापनाची अनुदेश उपपत्ती आहे, आणि या अध्यापनाच्या अनुदेश उपपत्तीमध्ये त्यानं खालीलपैकी कोणता घटक सांगितलेला नाही असं आहे. म्हणजे जे सांगितले ते नाही सांगायची, जो न सांगितलेला तो अध्ययनकर्त्याचे स्वरूप सांगितलेलं आहे, की अध्यापनाच्या अगोदर त्याचं पूर्वज्ञान कसं आहे त्याच्यामध्ये त्याला महत्व देतोय. त्यानंतर ज्ञानाचे स्वरूप मांडणे, तर ज्ञान कसं असायला पाहिजे वयोगटानुसार, इयत्तेनुसार, विषयानुसार त्याचं महत्व ते सांगतोय. त्यानंतर पाठ्यवस्तेच्या सादरीकरणाचा समर्पक क्रम, पाठ्यवस्तू इथं म्हणायचं, लक्षात राहू द्या. काय? पाठ्यवस्तूच्या सादरीकरणाचा योग्य क्रम असेल तर समजायला सोपं जातं, तर तो योग्य क्रम लावायला पाहिजे. यशापयश व पारितोषिक शिक्षा यांची भूमिका, तर तो यश अपयश शिक्षा यांच्याबद्दलही स्पष्टीकरण देतोय. त्या तो यशाला, बक्षिसाला तो जास्त महत्व देतोय, शिक्षेला नाही, बक्षिसाला. तर हे पण सांगितलेलं आहे. शालेय वातावरणात विचार प्रवर्तनासाठी चालना, तर पोषक शालेय वातावरण असावं, हे सुद्धा तो त्याच्या अध्यापन उपपत्तीमध्ये सांगतोय. तर हे सर्व घटक त्यानं सांगितलेले, आणि आपल्याला विचारले कोणता नाही सांगितला, तर सर्वच सांगितलेले. म्हणून आपल्याला उत्तर द्यावं लागेल वरील पैकी नाही. ऑप्शन नंबर 4 वरील पैकी नाही. प्रश्न असा फिरून होता. पुढे बघा, डेव्हिड आसुबेल यांच्या अध्ययन अनुदेशन उपपत्तीबद्दल अचूक पर्याय निवडा. डेव्हिड आसुबेल यांनी ज्ञानात्मक उपपत्ती प्रकारची उपपत्ती सांगितलेले, आणि उपपत्तीचं नाव आहे अध्ययन अनुदेशन उपपत्ती. ओके, अनुदेशन या शब्दाचा साधा सोपा अर्थ सांगायचा म्हणजे ग्रहणशक्ती, ग्रहण क्षमता. अजून वेगळ्या पद्धतीने अर्थ सांगायचा म्हटला तर अनुदेशन म्हणजे काय, तर आपले जे पूर्वज्ञान आहे, या पूर्वज्ञानामध्ये नवीन घटकाचा समावेश करत असताना जो बदल होतो त्याला अनुदेशन असं म्हटलंय. बर, आता मग त्यांचं पहिलं विधान वाचू. आपल्याला काय विचारलंय, त्यांच्याबद्दल अचूक पर्याय निवडायचा आहे. अचूक म्हणजे बरोबर. त्यांनी अध्ययन अध्यापनाच्या व्याख्यान व वाचन पद्धतीचा पुरस्कार केला. अगदी बरोबर, व्याख्यान व वाचन पद्धतीचा. इतरांनी व्याख्यान पद्धतीवर टीका केलेली आहे. आधुनिक काळामध्ये व्याख्यान पद्धती टाळा, कारण ती शिक्षक प्रधान आहे, एक मार्गी आहे, विद्यार्थ्यांचा सहभाग नाही, अशा अनेक गोष्टी. तरी डेव्हिड आसुबेल म्हणतात, तुम्हाला पाठ्यवस्तूवरती प्रभुत्व मिळवायचंय तर तुम्हाला व्याख्यान पद्धत प्रभावी वापरता आली पाहिजे. पहिलं अविधान बरोबर आहे. आसुबेल पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळवण्यावर भर देतो, हे सुद्धा बरोबर आहे. आणि पाठ्यवस्तूवर प्रभुत्व कसं मिळवायचं, व्याख्यान पद्धती प्रभावी वापरा.
व्याख्यान पद्धती प्रभावी वापरण्यासाठी ते काही महत्त्वाचे मार्ग सांगतात. सखोल विषय ज्ञान, अर्थपूर्ण अध्ययन करायला पाहिजे. मग सखोल विषय ज्ञान आणि माहितीचं योग्य रूपांतर करता आलं पाहिजे. त्याचबरोबर ते काही प्रतिमान सुद्धा सांगतात. त्यातलं आता क विधान वाचू. त्यांच्या मते विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्यांचे पूर्वज्ञान पक्के केलेले असले पाहिजे. बरोबर आहे. जुने नवे यांचा योग्य मिलाप करता आला पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. आता पुढे डेव्हिड आसुबेल ज्ञानात्मक कार्याच्या प्रगमनशील भेद व एकात्मीकरण पुनर्गठन या तत्वांना विरोध करतात. विरोध नाही करत, तर त्यांनी त्यांच्या उपपत्तीमध्ये यांना महत्व दिलंय. आता प्रगमनशील भेद आणि एकात्मिक पुनर्गठन म्हणजे काय, तर अध्यापन करत असताना, व्याख्यान पद्धती मांडत असताना हे घटक जयपाठ योग्य क्रमानं घ्यावेत. योग्य क्रमाला इथं महत्व दिलंय. आणि एकात्मिक पुनर्गठनामध्ये त्या क्रमानेच ते सर्व संघटितरित्या विद्यार्थ्यांपर्यंत मांडावेत, एकत्रितरित्या मांडावेत. म्हणून ड विधान उलट दिले, विरोध नाही, महत्व दिलाय त्यात. म्हणून ड चुकीचं, आपल्याला बरोबर निवडायचे तर अ ब क बरोबर आहे, ड चुकीचं आहे. आणि म्हणून अ ब व क ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आलं लक्षात. अशा कन्सेप्ट आपल्या क्लिअर होणं गरजेचं आहे. आणि अशा कन्सेप्ट कमी वेळेमध्ये, कारण आता वेळ कमी, यासाठी तुम्ही काही झालं तरी लास्ट अँड बेस्ट स्ट्रॅटेजी विजयपथ ही सीडीपी टेस्ट सिरीज जी आहे ती जॉईन करा. त्यामधून अवघड येणारे प्रश्न सुद्धा तुम्हाला फेस करायला मिळणार आहेत. परीक्षा परिषदेनं जे संदर्भ साहित्य आपल्याला सांगितलेत, आपण परीक्षा परिषदेच्या विरोधात 6 महिने लढलो, तर त्यांच्याकडून जी आपल्याला संदर्भ साहित्याची यादी मिळाली, त्या संदर्भ साहित्यावर आधारित आत्ता त्यांनी जी घोषणा केली होती काठिण्य पातळी जास्त असणारे, तर त्या काठिण्य पातळीवर आधारित हे सगळे प्रश्नोत्तर लास्ट अँड बेस्ट स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी. म्हणून आजच जायचं प्ले स्टोअरला जायचं, शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप डाउनलोड करायची. त्यामध्ये तुम्हाला टीईटी स्पेशल सब्जेक्ट कोर्स नावाचा फोल्डर दिसेल. त्यामध्ये तुम्हाला 3 नंबरला विजयपथ सीडीपी टेस्ट सिरीज हा कोर्स दिसेल. त्या कोर्समध्ये जायचं, बाय नाववर क्लिक करा. 199 फक्त प्राइस आहे आणि तिथं पेमेंट करून मला माझ्या व्हॉट्सॲपच्या नंबरला 94 20 75 22 45 या नंबरला मेसेज करा की हा कोर्स घेतला आहे. मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगेल. ठीक आहे. चला, आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. मात्र हे अतिशय महत्वाची टेस्ट सिरीज आपल्या शिक्षक बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत अवश्य पोहोचवा की 30 पैकी 30 मार्क कमी वेळेमध्ये मिळवण्यासाठीची ही स्ट्रॅटेजी आहे. ओके, चलो, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.